नारायण नारायण, आज अगदी थोडक्यात सुटका झाली, नाहीतर श्री म्हाळसा देवींच्या रागाला सामोरं जावं लागलं असतं. पण आता मला माझ्या आराध्यांना आधी जाऊन भेटायला हवं. जे घडलं आहे ते त्यांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. नारायण नारायण. प्रभो, माते, मुनिवर या. आपली भेट घेण्यासाठी आलो आहे. बोला. आधी माझा नमस्कार स्वीकार करावा. खूप मोठ्या दिव्यातून पार झालो आहे. कशी झाली तुमची आणि म्हाळसाची भेट? चांगली झाली. म्हणजे मी सुखरूप आहे. नाहीतर जर म्हाळसा देवींना कळले असते की मी बानूला हे सुचवले आहे की श्री खंडेरायांना थांबवून घे, तर आतापर्यंत श्री म्हाळसा देवींनी माझे शिळेत रूपांतर केले असते. आता त्याचा विचार करू नका. तुमचं कार्य झालं ना. हो. प्रभू कुठे दिसत नाही? आत आहेत. त्यांचे दर्शन नाही का होणार? त्यांनी तुम्हाला नंतर भेटा असं सांगितलं आहे. आधीच माझ्यावर रागवले आहेत, आता आणखी रागवणार. म्हणजे तुम्ही म्हाळसाला असं काही सांगितलं नाही ना? नाही, तसे काही नाही. मुनिवर, तसंही हे तुमच्यावर रागवले आहेतच. आता असं काही करू नका की हेच तुम्हाला शासन करतील. नारायण नारायण, मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. मी श्री म्हाळसा देवींनाही म्हणालो की श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्याशिवाय पर्याय नाही. मुनिवर, आता तुमचा अधिक वेळ घेत नाही, येतो मी. नारायण नारायण. आई, मला खात्री आहे श्री प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना विनंती केल्यामुळे सगळे कार्य सुकर होतील. सुकर म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांच्या सांगण्यावरून श्री खंडेराय गडावर पुन्हा येतील का? तुला नाही असं वाटत? तसं झालं तर चांगलंच आहे. तसंच होणार आहे आई. बघ तू म्हणतेस ते खरं आहे म्हाळसा, पण एका गोष्टीचा तू विचार केलेला दिसत नाहीस. कोणत्या? ते श्री विष्णू आहेत. प्रधानजींच्या रूपात त्यांनी गडावर वास्तव्य केलं आहे, पण या साऱ्यात त्यांनी श्री खंडेरायांना नेहमीच सहाय्य केलं आहे. पण ह्यावेळी ते यांचं मन वळवतील. बघ तू, ते घेऊन येतील त्यांना गडावर. आई, ते जसे श्री विष्णू आहेत तसेच या राज्याचे प्रधान आहेत आणि तसेच ते माझे बंधू देखील आहेत. मला काय वाटतं हे त्यांना नक्कीच ठाऊक आहे. आणि या गडावर जो उत्सव आहे त्याचे नियोजन देखील करायचे आहे. त्यासाठी यांना येणं आवश्यक आहे. प्रधानजी, आसन ग्रहण करावे. प्रधानजी, गडावरील अंतपुरात आपण अनेकदा राजकारभाराच्या गोष्टींविषयी बोलणी केली आहेत, पण बानूच्या या वाड्यात आज पहिल्यांदाच आपण राजकारभाराविषयी बोलणार आहोत. होय देवा, विश्वकर्मांनी एका रात्रीतच या वाड्याला बांधण्याचं दिव्य पूर्ण केलं. हा वाडा खरोखरच अद्भुत आहे देवा. आणि मलाच काय, कुणालाही या वाड्याकडे पाहिल्यावर प्रसन्नच वाटणार. प्रधानजी, आपल्या बोलण्यातील रोख मला समजत आहे. देवा, मी मुद्दाम आपली भेट घ्यायला इथे आलो, कारण वरती गडावर न्यायदानाचं कार्य सुरू असताना इथे या वाड्यातही आपापले कलह मिटवण्यासाठी अनेक लोक आपली भेट घेत आहेत. पण त्यात त्यांचे काही चुकीचे आहे असे मला नाही वाटत. अर्थातच ह्यात लोकांची काहीच चूक नाही, परंतु आपण इथे आहात म्हटल्यावर लोक आपल्या दर्शनाच्या ओढीनं इथे येणारच.
परंतु परंतु काय प्रधानजी? परंतु देवा, श्री म्हाळसा देवींनी राजसभेत न्यायदानाचं कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीनं कामकाज आखलं आहे आणि लोक जर तिथे जाण्याऐवजी इथे येऊ लागले तर एक क्षण असा येईल जेव्हा राजसभेत कोणीच येणार नाही. ह्याचा आपण विचार केला आहे का देवा? नाही प्रधानजी, मी यावर काहीच विचार केला नाही. जोवर बानूने दिलेल्या वचनातून मी मुक्त होत नाही तोवर मी गडावर येऊ शकत नाही, हेच सत्य आहे. परिस्थिती जितकी दिसते तितकी सोपी नाही देवा. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होत जाणार. होय, असंच दिसत आहे. जर आपण बाणाईला वचन दिलं नसतं तर ही परिस्थिती आलीच नसती. माधवा, आता तर ते घडून गेलं आहे, तेव्हा त्यावर आपण काय बोलणार? हे का घडतंय हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. बाणाईला वचन मागण्यासाठी ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरच ह्यातून मार्ग काढण्याचं दायित्व आपल्याला सोपवायला हवं देवा. मुनिवर, मुनिवरांना जर हे कळलं तर ते इथे दर्शनाला देखील येणार नाहीत. परंतु देवा, ह्यातून मार्गही तेच काढू शकतात. तसं असेल तर उचित वेळी त्यांना त्यांच्या दायित्वाचे स्मरण करून द्यायला हवे. हा ग, तू काय काम करत बसली? म्या हाय ना, म्या करते. उठ उठ. अगं मावशी राहू दे, देवांसाठी भाकर करायची आहे, म्या करते, तू बस जा. तू ऐकायची नाही म्हणजे नाही. म्या हाय हात. बाय. ध्यान कुठं हाय? हा, कुठं काय? तुला काय वाटलं? मला कळत नाही वय. बानूचा विचार करतोयस ना? होय ग, मला तर काय बी सुधरना बघ. जो पतूर बानू देवासनी जा म्हणून सांगत नाही तो पतूर देवातनं जाणार नाहीत बघ. आणि नाही गेलो तर कुणाला काय पडलेलं आहे का? असं कसं म्हणतेस तू? असं कसं चालेल? अगं समधी लोक बांधूला दोष देत याल, तिला वांगाळ बोलत्या. कोण काय बोललं तर एक ध्यानात ठेव आजा, देवानं लगीन केलं आहे बानूशी आणि तसं तिच्या मनात आलं तर त्यात तिची काय बी चूक नाही. लोकांनी काय सांगायचं आपण? आता देवच हात आहे म्हणल्यावर कोण काय बोलणार आहे? पाठ मागून बोलतील त्याचं काय? अरे पुढं बोललं काय माग बोललं काय, तू काय त्यांचं तोंड धरायला जाणार आहे वय? अगं लेकीची काळजी वाटते शेवंती म्हणून बोलतोय. अरे वय की, आम्हास बी तिची काळजी वाटते म्हणून म्हणते. बानूला काय बी बोलू न ग म्हणजे झालं. हे जरी आले नसले तरी यांनी काहीतरी निरोप पाठवला असेल ना? हो. काय वार्ता आहे ती? सध्या तरी ते येणार नाहीत. त्यांचं चुकलं नाहीच देवा, लोकांनी असंच वाटणार. चुकले असेल तर ती म्या, आणि लोकांनी म्या किती बी चुकीची वाटले तरी ह्यो वाडा सोडून म्या तुम्हासनी वर गडावर नाही जाऊ द्यायची.